वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तुझं मागणे ते देवा, तुझं मागणे ते देवा, आम्हा तुझी चरण सेवा. आनने घोदिशी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी. संत संग सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ. आनने घोदिशी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी. तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम, तेणे पुरे माझे काम. आनने घोदिशी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी. आज केशीराजा पुढे नामदेव महाराजांच्या दरबारामध्ये सेवेचा योग आलेला आहे. मला आठवतं मी इथं कीर्तन केलं, म्हणजे बरेच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अशा प्रकारची आमचे परमपूज्य तीर्थरूप सोपान काका त्यांच्या हयातीमध्ये, आणि जो काही या ठिकाणी नामदेव महाराजांच्या या घराण्याशी आणि आमच्या या घराण्याचा असा जो काही ऋणानुबंध आहे, आणि जो काही आषाढामध्ये नामदेव महाराजांचा उत्सव होतो त्यावेळेस कीर्तनाची सेवा होते, तर कीर्तनाची सेवा घडलेली आहे माझ्या हातून. पण माझ्या समजुतीप्रमाणे म्हणजे कालमानाच्या दृष्टीने विचार करायचा बरं का. सेवेला काही काल नसतोच म्हणा, असं आहे. कमीत कमी 25 ते 30 वर्ष तर होऊन गेले असतील बुवा. अगदी माझ्या अशा भर वयामध्ये फळावर मी कीर्तनाला उभा राहिलो अशा वेळेस माझी कीर्तनाची सेवा यावेळेस ती झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आजचा कीर्तनाचा योग म्हणजे असं म्हणायला पाहिजे की आले देवाची या मना, असं झालंय. आले देवाची या मना, तेथे कोणाचे नाही. आता मला असं उलट म्हणायचं, दुसरे काही तुकोबाईचं प्रमाण नाही, पण मी म्हणतो मार असे आले माधवाच्या मना. पण तसं नाही, मोठा जिव्हाळा आहे, प्रेम आहे. मोठ्या अगदी अतिशय मोठ्या जिव्हाळ्याने, आणखी मोठ्या प्रेमाने, आणि कितीतरी वेळा माझ्याकडे आणि आहे संबंधच आपला अशा प्रकारचा. आणि अशी ही सेवा आज या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. हरिभक्तपरायण वैकुंठवासी तुकाराम बुवा यांच्या पुण्योत्सवाच्या निमित्ताने हा सप्ताहाचा कार्यक्रम आहे. तुकाराम बुवाचा सुद्धा आमचा फार संपर्क जवळच असायचा. ते बंधुद्वयच होते. आपले पंढरीनाथ बुवा, आणखी आपलं हेच ना, हा नामदेव महाराज, हा तेच, आणि तुकाराम बुवा हे बंधुद्वय मोठे गुणवान आणि मोठे सगुण उपासक, भक्ती तत्वाला वाहून गेला अशा प्रकारचे हे घराणे नामदेवरायचं असं आहे. आणि पक्वाचं फार मोठं अंग होतं. मी मधून त्यांच्याकडे येत असे. असं कधी कधी बसले म्हणजे इथंच असतं, त्यांनी पखवाज घ्यायचा आणि वाचत बसायचं असं तुकाराम म्हणे. कधी कधी पुष्कळ वेळ मी पाहिले. काही जाणकार मंडळी असतील त्यावेळेचे सुद्धा नाही असं नाही. अशा प्रकारचं भजनाची आवड. आमचा आता भाद्रपद उत्सव चालूच आहे. आमच्या श्री गुरु वासुदेव महाराजांचा महिनाभर उत्सव आहे भाद्रपदाचा, तोही चालूच आहे. त्या उत्सवामध्ये भजनाला यावं, कीर्तनाची सेवा त्यांची असायचीच. त्या तुकाराम बुवा म्हणजे सुद्धा भजननिष्ठ होते आणि मोठे गुणवान होते. अशा प्रकारचे आपल्या या वारकरी समाजामध्ये विख्यात अशी होती, अशा प्रकारचे आहेत. आणि त्या निमित्ताने हा नामदेव महाराजांच्या दरबारामध्ये आणि हा उत्सव होत आहे. आणि त्या उत्सवामध्ये आणि त्या निमित्ताने बऱ्याच कालावधीनंतर
म्हणजे आहे पहिलंच, नवीन काहीच नाही, जुनाट जुगादीचे नाणे अशा प्रकारचं भूतकाळाचं होतं ठेवणं हे. पण ते तारखेपणाने म्हणजे अगदी मोठ्या हटवादीपणाने अशा प्रकारचे घडून आलेलं आहे. आणि माधवांचं कीर्तन याच म्हणायचं म्हणजे अगदी पकडवारंटच अशा प्रकारचं असं आहे. आणि त्यांची बिलीफ कोल्हापूरचे हे महाराज आले, मग ते महाराज आले, हे आले, ते आले, सेवा आहे. भगवत भक्त शिरोमणी नामदेवरायांच्याच मनात आलं सेवा करून घ्यायची, आणि त्यांच्याच कृपाछत्राखाली ही सेवा आहे असं आहे. तर बाकीचा ओहापोह काही जास्त करायची काही जरूर नाही. आणि तो अवांतर विषय अशा प्रकारचा आहे. कारण एखादी गोष्ट अशी नवलावाची काय अशा प्रकारची जर काही घडली आणि घडत असेल तर मग काय मोठं विलक्षण होतं. म्हणतात लोक भिंतीला कान असतात, पण मला असं म्हणत या सगळ्या मंदिराला कान लागले असते. काय सांगता येत नाही, आपला विषय नाही, मोठी मौज आहे असे ना का. येणं केलं प्रकारेनं सेवा घडते ना आपल्या उद्देशाशी का. तेव्हा आहे या वेळेमध्ये आपली सेवा नामदेवरायांच्या केशराच्या चरणी अर्पण करायचे. एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन करा, विठ्ठला विठ्ठला. मुक्तिचारी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरी यायला मागणं मागतात. हा मागणीपर अभंग आहे. मागणीपर जसा अभंग आहे त्याचप्रमाणे हा सगुण उपासनेचाही अशा प्रकारचा अभंग आहे. तुझं मागणी ते देवा आम्हा तुझी चरण सेवा. आम्हा वैष्णवांना आम्ही जे एकविध भक्त जे आहोत भगवंता, की ज्याने आपलं सर्व जीवन समर्पित भगवंताला केलं अशा प्रकारचं असतं. भगवत भक्त महात्मे नाममात्र संसाराला अशा प्रकारचे आलेले असतात. संसाराला आलेले असतात म्हणजे कौटुंबिक संसारामध्ये ते रमलेले असतात असा अर्थ नाही. हा उपरोधिक संसार आहे. असतात तीर्ण विशृंग पुत्रदारग्रहादिषु कुटुंब वत्सल असणं हा संसार औपचारिक अशा प्रकारचा आहे. पण खरा संसाराला जो आलेला आहे मग तो ब्रह्मचारी असो ना संन्यासी असो ना मोठा अशा प्रकारचा गिरीकिन्नरामध्ये कपडा राहणार ऋषीमुनी कुणी अशा प्रकारचा असो, तो संसारालाच आलेला आहे. संसाराला आले म्हणजे या देहाला आलेला असा त्याचा अर्थ आहे. देहाधिक संसार आहे असं आहे. देहभोगाने ज्या इच्छेने ज्या अशा प्रकारची जी काही एक अवस्था प्राप्त होती ती नागवाजरी अशा प्रकारचा कुठे गेला असेल गिरीकंदरात किंवा कोणत्या वना दर्या खोऱ्यात कुठं, तरी सुद्धा त्याला अशा प्रकारचे संसाराचे विषय निर्माण होतात. हे का सांगतो की तुकोबरा या संसारामध्ये आलेले आहेत. आधी करून भगवत भक्त महात्म्याच्या संसारात होते अशा प्रकारचा अर्थ आपण जर घेतला, पण तो नाममात्र संसार अशा प्रकारचा होता. पण संसार त्यांनी संसारातून तो संसार ब्रह्मरूप अशा प्रकारचा केला होता असा त्याचा अर्थ आहे. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार केला ब्रह्मरूप.
मुळात हा संसार विठ्ठलरूप अशा प्रकारचा झाले. संसार ज्ञानोबा गोड वर्णन करतात. असं आहे ज्ञानी पुरुषाचा भगवत महात्म्यांचा अशा प्रकारचा जो संसार विठ्ठलरूप म्हणजेच ब्रह्मरूप झालेला असतो तो कशा प्रकारचा होतो. हिवाची या झुळका जैसे हिवची पडे उष्णोदका का सामोरा आलियार का तमची प्रकाश होय. हिवाची या झुळका हिव पडला असतं त्या घाटावर. मराठवाड्यामध्ये असं घाटावर गेलं की तिकडं कुठलं असं हिव पडतं. इतकं हिव पडतं की थंडीपेक्षा ती अशी इतकी शीतलता असते की बर्फापेक्षा थंड अशा प्रकारचे. ती हिवाची काय एकदा झुळूक जर आली आणि त्या तडक्यात त्या कडाक्यात एखादा मनुष्य सापडला तर जगणे कृष्ण असतं बरं का. ते गाठूनच जातो अशा प्रकारचं. मग अशा हिव पडलेल्या अवस्थेत जर तिथं कुठं गरम पाणी आहे की त्याच्यावरून अशा प्रकारचं हिवाची झुळूक जर निघून गेली. हिवाच्या झुळका झुळूक बरं का सहज अशा प्रकारचं त्याची लहर. झुळूक म्हणजे लहर त्याची. हिवाची झुळका उष्णोदकावरून हिवाची झुळक जर अशा प्रकारची निघून गेली पण उष्णोदक म्हणते उष्णोदक म्हणून राहत नाही. ते त्याच्यासारखं थंड अशा प्रकारचं होतं. मी आपणासारखं होतं ते अशा प्रकारचं आहे. किंवा समोर असलेला अंधार अशा प्रकारचा तो जो दिसतोय. आता रात्र आहे रात्रीच्या पोटात अंधार अशा प्रकारचा पण सूर्योदय झाल्याबरोबर तो जसा अंधार प्रकाशमय होतो. का सामोरा आली अर्का अर्क म्हणजे सूर्य तमची तम म्हणजे अंधार प्रकाशमय अंधार ब्रह्मरूप अशा प्रकार प्रकाशरूप होतो. त्याप्रमाणे तैसा संसार जया गावा गेला असा ता पांडवा तो होऊन ठाके आघवा मोक्षमयची मोक्षरूप अशा प्रकारचा संसार ज्याने आपला केला. कसा देह काम करी चित्त त्यापे असा त्याचा अर्थ असतो. संसाराचं मूळ कुठं आहे चित्तामध्ये. संसाराचा अशा प्रकारचा उगम कुठं आहे ते वृत्तीमध्ये. मग महाराजांनी आपल्या मनाला आपल्या वृत्तीला स्थान कुठं गेलं. ठावदी चित्ता राखे पायापाशी सगळं वृत्तीशी अखंडित. ही अवस्था ज्यांची अशा प्रकारे झाली असती तेव्हा संसारात राहून देखील सुद्धा त्यांचं चित्त परमात्म रूप झाल्यामुळे उपरोधिक आणि समोर असणाऱ्या संसाराच्या विषयाला त्यांनी काडी लावली. संसारा आली आपुलेनी हाते लावून मागवते पाहू नये. का त्याचं मूळ कारण अशा प्रकारचा संसार हा दोन प्रकारचा संसार अशा प्रकारचा आहे की एक संसार कुटुंब वत्सलात्मक विषयानं अशा प्रकारचा भोगात्मक असणारा तो संसार आहे आणि दुसरा संसार जो अशा प्रकारचा सूक्ष्म आहे तो अंतःकरणामध्ये षडरिपूत आहे. मग महाराज म्हणतात षडरिपूतून निर्माण होणारा जो संसार आहे तो ते षडरिपूज आम्ही संपवून टाकले. त्या संसार रूपी अशा प्रकारच्या अवस्थेला लाच मारली. लाता हरिला संसार लाता हरिला हानीला संसार त्या संसाराला लाथ मारली. लाथ केव्हा मारली जाते लाथ मारली ज्या गोष्टीची तुच्छता वाटते त्यावर म्हणजे आपण ते झिडकारतो. लाथ मारणं म्हणजे काय करणं झिडकारणं. कुत्र्याची काय किंमत असते का तर हाड तोंडाने हाड म्हणतो हाताने ढकलतो पायाने पण करतो. म्हणजे महाराजांनी या अशा प्रकारच्या वैषयिक संसाराच्या भावनेचा तिरस्कार केला असा त्याचा अर्थ आहे. का षडूर्मी
षडउर्मी हृदयात त्याचा अंत पुरवणी. षडउर्मीचा हृदयामध्ये अंत पुरला म्हणजे षडरूप सगळे जाळून टाकले, त्या ठिकाणी आलं नाही. मला सांगायचं अशा प्रकारचं आहे की ज्याने अशा प्रकारचा असणारा जो संसार आहे तो संसार संपून टाकला होता. संसारातल्या काही गोष्टी मागाव्यात किंवा संसारातील काही विषयाच्या अशा प्रकारच्या असणाऱ्या भावना आहेत, त्याच्या अशा प्रकारची त्याची तृप्ती व्हावी म्हणून त्याचे काही विषय त्याच्याकडे मागावेत असं नाही. भगवंताकडे सुद्धा जाणाऱ्या अशा प्रकारची भगवत भक्त होते ती काही एक प्रकारची आहेत, अनेक प्रकारची भक्त आहेत. 4 प्रकारची भक्त हे तर प्रसिद्धच आहेत. चतुर्विधा भजन्ते माम हे तर म्हणलेलेच आहेत. पण त्यात प्राय हा मुख्य अशा प्रकारचा जो अभिलाषी असणारा जो भक्त असतो, एक कामिक भावनेनं देवाला भजणारा असा एक भक्त असतो, तो वेगळा आहे. त्याचं उदाहरण ज्ञानोबा सांगतात. ईरते जुळती किरीटी ज्याची भजने भोगासाठी जे आशा ते दृष्टी मंद झाले अशा प्रकारचे. आता याचं लक्षात घेण्याचं काय, या ठिकाणी भगवत भक्तांचं जे अंतरंग लक्षण आहे ते लक्षात घेण्यासारखं आहे. काय लक्षात घेण्यासारखं आहे की भक्त आहेत, संसारात आहेत, पण महाराज म्हणतात संसारात राहून औदासिन्याने त्या संसारातील ममतेचा त्याग करून मोह आवरलेला आहे. गेले आशा पाश नेवारो ने गेले आशा पाश स्वतःच्या आवडी करता संसारातील नाही ते विषय माणसाला आवडतात बरं का. आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भवती वाटते ती प्रिय अशा प्रकारचं माणसाला होतं. पण महाराज म्हणतात की यांच्या ठिकाणी तू मोह नाही, आशा नाही, अशी अवस्था यांची अशा प्रकारे झाली असते. आणि असं जर काही तुकोबारांच्या ठिकाणी मनात असतं संसारातील काही विषय देवा पुढे मागावेत किंवा संसाराकडून संसाराच्या अशा प्रकारच्या काही गोष्टी मागून घ्याव्यात असं असतं तर तुकोबा असे उद्गार काढले असते का. बरे झाले देवा निघाले देवाले, बरे झाले देवा निघाले देवाले, बरे या बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या बिचाळे बिलाचे, बरे या बिचाळे बिलाचे. या ठिकाणी दिवाळी निघालं बरं झालं, जगामध्ये अपमान झाला बरा झाला, देवा बैल कर्कशा राहिली बरी झाली, बरे झाले देवा बैल कर्कशा. जगामध्ये दुर्दशा आहे हे बरं आहे. म्हणजे काय आहे की तुकोबारांनी आपल्या कौटुंबिक अवस्थेमध्ये जी काही परिणाम घडले किंवा ज्या ज्या प्रसंगाला महाराजांना सुद्धा अशा प्रकारचं आपत्तीला तोंड द्यावं लागलं, त्याला सामोरे गेले, त्यावेळेस तुकोबारांच्या ठिकाणी कौटुंबिक परिस्थितीमध्ये असलेल्या त्या विषयाला किती सहनशीलता होती, तुकोबारांच्या ठिकाणी केवढी क्षमता होती की ज्या गोष्टी घडल्या त्या बऱ्या झाल्या, बरं झालं.
महाराजांचं असं आहे, असं एक अभंग आहे. बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता, माता मिली मज देखता. बरं झालं हा नाही तुका म्हणे म्हणजे महाराज एक अभंग म्हणजे असं आहे की मी नकळत असताना म्हणजे अशा प्रकारच्या लहानपणीच्या अवस्थेमध्येच माझे वडील गेले, माझी माता माझ्या डोळ्यात देखत गेली. महाराज एक मुलगा सुद्धा झाला होता, ते पोरही गेलं. एवढंच नाही, महाराजांचं पहिलं कुटुंब तेही वारलं. बरं झालं. अगं साधी गोष्ट आहे, घरातलं एखादं जर माणूस गेलं तर काय सगळं घर डोक्यावर घेतात, तर काय सगळं ते कुटुंबातल्या गोष्टी काही या ठिकाणी सांगणे जरूर नाही. अशा प्रकारचं इथं पत्नी गेली, एवढंच नव्हे माता गेली, वडील गेले, लहान मुलं गेलं, मग किती व्हायला पाहिजे. काय आकडण्यात आणू, हवा 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 काय करून कसं करू ते सगळे सप्त सारेगम पदानीचा सुरूच. फार अवघड गोष्ट आहे, केवढी सहनशीलता आहे, किती महाराजांच्या ठिकाणी केवढा मोठा संयम आहे. आणि हेच खरं वैराग्य बरं का. संसारातलं अवदासीन्य त्यागाचं जे खरं अंतरंग लक्षण जे अशा प्रकारचे सांगितलंय महाराजांनी, ते नुसतं सांगितलं तर अनुभवून दिलं, अनुभवून दिलं. पहा ना, बरे झालं देवा, बरं झालं दिवाळी निघालं, बरं झालं. कोणा समाधान वाटलं का? एखाद्याच्या व्यवसायामध्ये किंवा व्यापारामध्ये चांगला व्यवहार चांगला असताना बा अकस्मात दिवाळच निघालो, दिवाळी निघालं, गेलो असं काय करा. एक उदाहरण सांगतो. होता साधारण व्यवसाय करणं, आपलं पोट भरून आपलं काहीतरी व्यवसाय करतो बरं, पण त्याच्यामुळे आपण त्याचं किती 25 हजाराचं भांडवल होतं, 25 हजाराचं भांडवल होतं. शेवटी त्याला नुकसान सोसावी लागली, नुकसान सोसली, दिवाळ्या निघालं, हाताय झाला. तर आपलं कुटुंब बसलं, पोट कसं भरायचं, कसं काय चालायचं आपलं जीवन. अशा अवस्थेमध्ये सहज एक वर्तमानपत्र आणि सहज वाचित असताना वर्तमानपत्र वाचता 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 त्याच्यामध्ये त्यांनी बातमी वाचली. ती अशी बातमी वाचली की एका कंपनीचं 1 कोटी रुपयाचं दिवाळी निघालं. अरे बापरे, कंपनीचं 1 कोटी रुपये दिवाळी निघालं. ती कंपनी, त्या कंपनीचा मुख्य मॅनेजमेंट करणारा मॅनेजर मालक होता, त्याचं नाव खाली, त्या कंपनीचा पत्ता आणि ते सगळं त्यांनी पाहिलं. त्याला थोडं जरा काय वाटलं मला कुणा ठाऊ, माझं 25,000 दिवाळी निघालं, किती मला दुःख झालं. आणि याचं 1 कोटी रुपयाचं दिवाळी निघालं, याला किती दुःख झालं असेल. पाहावं, राणी दुःखी दुःखी भेटले म्हणल्यासारखं आपलं दुःख आणि त्याचं असं नुकसान झालं, आणखी दिवाळी निघालं, त्याचं दुःख पाहण्याकरता म्हणून त्या पत्त्यावर तो पत्ता काढत काढत आणि अमुक ठिकाणी ती कंपनी आहे तिथं पाहत पाहत तिथं गेला धडपडत. हा ज्याचं दिवाळी निघालं होतं ना 25,000चं, तो तिथं गेला. आणि तिथे गेल्यानंतर काय खबर, कंपनी म्हणले हेच, कंपनी चालू होती, कंपनी चालू होती. काय बोल काय सगळं जिथल्या तिथे सगळे मॅनेजर होते, सगळं होतं जिकडे जिकडे अशा प्रकारचे आहे. पण हे अशा हे कळलं कसं, ही काय भानगड आहे, हे युरिया खत हे काय भानगड म्हटलं, सगळे जिकडे तिकडे सगळे कोट्यावधी रुपयाचा घोटाळा सगळा असो. आला त्या गेटमनने आत सोडलं त्याला घेऊन. शिर्डीचा मोठा एअर कंडिशन मोठा बंगला होता, तिथं व्हरांडा होता, तिथे त्यांचा तो वॉचमन आणि तिथं बसलेला. तर शिर्डीकडे येतात पुन्हा कोणते भेटले येतात आणि आपले शिर्डी कुण्या असतील त्यांना भेटीला संधी देतात, त्यांना भेटतात, विचारपूस करतात, त्यांचं काय असेल ते काम वगैरे सुद्धा पाहतात करतात त्यांच्या इच्छेप्रमाणे. हे त्यांना आपल्या शिर्डीचा मालकाचा स्वभाव माहिती होता. त्यांनी सांगितलं बसा म्हणले, आपण कुठून आलो, अमुक घेऊन आलो, काय मला शिर्डीने भेटायचं, इथे राहतं आपलं टाईम झालेला आहे म्हणलं सकाळी. इथे म्हणल्यानंतर कंपनी पाहिली, ते एअर कंडिशन रूम पाहायला, ते सगळी व्यवस्था आणि ते सगळे पाहिलं. आले शिर्डी, जसे आले तसे आत एअर कंडिशन रूम होता आणि ते जाऊन बसले आपल्या ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये जाऊन बसल्यानंतर लगेच बेल वाजली की लगेच आला. अरे कोण आले बाहेर भेटायला? हो, आपल्याला भेटण्याकरता एक व्यक्ती आलेली आहे, आपली भेट मागतात, द्या पाठवून. पाठवून द्या म्हणतो. ते थंड हवा, एअर कंडिशन रूम, तो वास, ती शिर्डी, ते सगळं त्यांनी पाहिलं. त्याच्या डोळ्यासमोर ती वर्तमानपत्रातली ती बातमी आली एकदम. ज्यांचं नाव ऐकतो, ज्यांची कंपनी आहे, जे मालक आहेत ते खुशीत आहेत.
मोठ्या अगदी काही रडकुंड आल्यासारखे किंवा मोठ्या अगदी वाईट वाटते, त्यांच्या चेहरा सुकल्यासारखं आहे किंवा असं काही, तसं काहीच दिसून आलं नाही. शिडी मोठ्या आनंदात आहेत. त्याने ती घाबरा, ती कावरं बावरं झालं. बसा बसा. नाही नाही म्हणले, नाही नाही बसा ना आपण, बसा. बसलं आपलं, भीत भीत बसलं ते आपलं. काल आपलं आपण आता काय सांगा उत्तर. आता तुमचं दिवाळ निघालं म्हणून तुम्हाला भेटण्याकरता आलो, त्यांचा समाचार घ्यायला आला. हा 1 कोटी रुपये दिवाळ निघालं नाही, पण आता आलं सांगा खरं. बोलता बोलता आपलं घाबरून काढून शेठजी तिथं पेपर झालं असं ओळखलं. पेपरमध्ये बातमी वाचली तुमच्या हो बरोबर कळलं, त्यांनी ओळखलं. बरोबर आहे, परवा पेपरमध्ये आमच्या कंपनीची बातमी होती. काय 1 कोटी रुपयाचं दिवाळ निघालं, बातमी वाचली ना. हो मग खरं आहे का? अहो खरं आहे का? आमचं नेहमीच निघतं दिवाळ. बोला आता, आमच्या कंपनीचं दिवाळ नेहमीच निघतं. पुन्हा 6 वर्षात मोठ्या जगात मोठ्याने घेतो, ते सगळं ते बरोबर असतं, त्याला माहिती असतं सगळं, ते सगळं असतं सगळी व्यवस्थित. पण तुम्ही काय आलात खरं सांगा, काय येण्याचा हेतू होता? त्याने आता खरं ते सांग बरं का. शेठजी माझं पण दिवाळ निघालं म्हणले. तुमचं दिवाळी निघालं का म्हणले? तुमचं कितीचं निघालं? अरे 1 कोटी रुपये कुठं आणि 25,000 कुठं, तुलनेला बघा की आता त्याची टक्केवारी. मी आपलं सांग, माझं म्हणले 25,000चं दिवाळ निघालं. असं बर ठीक आहे. पुन्हा बेल वाजवली. बेल वाजल्याबरोबर मॅनेजर आले. मॅनेजर साहेब हे आम्हाला भेटले. असो का? काय इच्छा काय? त्याला माहिती आहे आपली शेती नेहमीच लोक भेटले येतात आणि येतात नाही काहीतरी मागायला येतात. देणगी द्या, अमुक करा, तमुक करा, हे करा, हे काय कशा करता आलेत म्हणले? काही नाही, यांचं दिवाळी निघाले म्हणले. असो का? कितीचं निघालं म्हणजे? 25,000. आता असं करा, 25,000 रुपयाची रोख कॅश आणा आणि यांना देऊन टाका आणि यांचं दिवाळा आपल्या दिवाळ्यात जमा करा. बोला आता, 25,000 दिवाळ, 1 कोटी रुपये दिवाळ निघाल, त्याच्यात जमा करा. आता मला असं म्हणायचंय, कोट्यावधीने अब्जावधीने किती अशा प्रकारचं दिवाळ निघू द्या, कुणाचं दिवाळ जर निघाला असेल तर आमच्या तुकोबारांच्या दिवाळात तुमचं दिवाळ जमा करा. आहे का हिंमत तुमची? हा, इतकी सहनशीलता, इतकी क्षमता, फार अवघड गोष्ट अशा प्रकारची आहेत. असो, तात्पर्य मला एवढं सांगायचं अशा प्रकारचं आहे की बरं झालं दिवाळी निघालं, बरं झालं. याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की अपेक्षा नाही, मोह नाही, आशा नाही, आहे या स्थिती, जैशी स्थिती आहे अशा प्रकारची, अशा स्थितीत ठेवले आनंद ते असं आहे. फक्त महाराजांच्या ठिकाणी एक भक्ती तत्व अशा प्रकारचं होतं आणि त्याला अनुसरून त्याला माहिती होतं आपण भगवंताची भक्ती करत आहोत, ती कोणत्या भूमिकेतून करत आहोत. साधी गोष्ट नाही असं बघा. सर्वस्वासी मुकावे तेने हरिशी जिंकावे, अर्थ प्राण जीवे देहत्याग. अर्थत्याग, जीवाचा त्याग, देहत्याग. देहत्याग म्हणजे देहाचा त्याग करायचं म्हणजे अरे देहाचा त्याग कर, मी त्याग तरी ऐसा करा अहंकाराला. देह त्याग म्हणजे देहाच्या अहंकाराचा त्याग. जीवाचा त्याग म्हणजे जीवाच्या ठिकाणी असणारी आत्मत्वाची जी भावना आहे, तो जीव म्हणजे त्याचाच अंश आहे, तू त्याचाच त्याला अशा प्रकारचा देऊ द्या. तू काय म्हणे, जीव भाव देवा, अशा अवस्थेतून तुकोबा म्हणतात बस आम्हाला काही मागायचं नाही. सर्वस्वासी मुकावे. तरी जिंकला संसार, जिंकला जिंकावा संसार. तुकोबा म्हणतात खरे शूर आम्ही आहोत. साधी गोष्ट नाही, थोडक्यात विषय सांगतो. हा संसार जिंकला खरे शूर. खरा शूर कोण आहे, खरा वीर कोण आहे? आमच्या वैष्णवांच्या शब्दात जर सांगा, तुकोबा अनुभवाने सांगतात, ज्यांनी संसार जिंकला तो खरा शूर. काय बाहेर आलो संसारा,
जिंकावा संसार तरी येणे नावे व्हावे शूर. ज्यांनी विषय जिंकले, ज्यांनी इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवली, तो खरा वीर. वीर हा शब्द ज्ञानेश्वरी सुद्धा आला. एक संकेत सांगतो. तैसे विषयाचे घोर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर. विराग इंद्रिय ताब्यात ठेवून विषयाला जिंकणारे हे खरे वीर. एर काय ती बापुडी कीर अहंकाराची घोडी. नाचता ती पुढे संसाराच्या अहंकाराने मी माझं म्हणून नाचणारी अशा प्रकारची आहेत ना. ही कीर अहंकाराची घोडी नाचतात कुठे अशा प्रकारची नाहीत बर का. ज्याने अहंकार जिंकला तो खरा शूर. ज्याने संसार जिंकला तो खरा शूर. आणि ज्याने काळ जिंकला तो खरा शूर. कळीकाळावर घातली कास वा माधव बुवा कातून पडली बर का. आता काय कथेची सामग्री ह्या अवसानावर असो. आता माझं कुठं काय सांगत बसतो निष्करण काय तो विषय काय वेळ काढण्यात काय अर्थ नाही. परंतु काय नाही आता आमचा ट्रान्समिटरचा फ्यूज आता बसला जागावर. असो असं आहे. अभंगाच्या आणखी विषयाच्या सुरुवातीची जी पार्श्वभूमी ती सांगतो आपण थोडक्यात. असं आहे जिंकावा संसार याच्यावर हा विषय निघाला. कळीकाळ जिंकला. आता ती मगाच्या प्रमाणे आत्ता आठवलं. तुका म्हणे शूर झालो बाहेर आलो संसार. असं ज्याने खरोखर संसाराच्या ते बाहेर आले त्याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की ज्याने चित्तातून संसार बाहेर काढला असा त्याचा अर्थ. उलटा आपण असा अर्थ असा घ्यायचा आहे. खरे हे शूर झाले. सांगा ज्याने संसार जिंकला, ज्याने विषय जिंकले, ज्यांच्या ठिकाणी मोह नाही, ज्या संसाराला ज्यांनी लाथा मारल्या, इतकं सगळं असल्यानंतर सुद्धा पुन्हा आणखी मग देवाला मागायचं काय कारण आहे. हा पुन्हा विषय शिल्लक राहतो. असा आहे. मागण्या प्रकार अशा प्रकारचे आहेत. तुकोबरांची निष्काम भक्ती अशा प्रकारची होती. असं आहे. भक्तीमध्ये दोन प्रकार आहेत. एक सकाम भक्ती. सकाम भक्तीमध्ये देवापासून असं आहे त्याचा करता मग ती देवाचं वेगळंच आहे. असं आहे. भजन म्हणजे सेवा करणं, भक्ती करणं. भगवान म्हणतात की अर्जुना देखे मनुष्य जात सकळ ते स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझी ठाई. पण पुढच्या वेळी काय म्हटलं परिते ज्ञानेवीर असा त्याचा असं भक्ती आहे. पण ज्ञानावातून अंधभक्ती कामिक भावनेने जी भक्ती घडली जाते ना ती पुन्हा मग उलथवणी पडलेला परिग्रही असा त्याचा अर्थ असा करतो. मग महाराजांनी त्या ठिकाणी त्याचा छेद केला. ते म्हणतात ही भक्ती कामिक भक्ती आमच्या ठिकाणी. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती त्याचे चित्ती
बोध घ्यायचा. यथार्थ ज्ञान न झाल्यामुळे पुन्हा सुद्धा भक्ती करून आणि भगवंताला पुन्हा संसाराच्या दिवशी मागून, देवा आम्ही भक्ती केली, देवा आम्ही नवसाने भक्ती करून पुन्हा संसाराच्या दिवशी मागे, देवा पहा आता काय माझ्या शेतामध्ये विहीर खाणली, किती अशा प्रकारचं किती वेळा पैसे कसे अजून पण लागेल, थोडं पाणी लागू दे, माझा एवढा नवस आहे, मग अमुक करेल तमुक करेल. अरे साधारण भविष्यात आपण आहात, मला मुलगा नाही पुत्र होऊ दे, मग मी इतक्या तुझ्या अमुक वाऱ्या करीन, 5 वाऱ्या करीन, आणि जन्मभर वाऱ्या मरशील काय? नवसानं 5 वाऱ्या करतो. देवा मी तुझी पूजा बांधेन आणि रोज जरी पूजा केली देव नको म्हणतो काय? आपण अवघडच गोष्ट आहे. म्हणजे नवसासानं भक्ती करणं, कामिक भावना भक्ती करणं, याचा अर्थ असा आहे की आत्मनस्तू काम आहे, म्हणजे स्वार्थी भक्ती अशा प्रकारे झाली आहे. ही भक्ती देवाला आवडत नाही. सकाम भक्ती अशा प्रकारची आहे. निष्काम भक्ती तुकोबारांचं मागणं आहे, ही गोष्ट कबूल आहे, पण संसारात राहून संसार करता मागणं नाही. संसारात राहतात ही गोष्ट कबूल आहेत, पण ज्याप्रमाणे कमळ हे जसं त्या पाण्यापासून अलिप्त असतं, म्हणजे तिथंच उगवतं, तिथंच निर्माण होतं, पण अलिप्त कमळ जळी जैसे, सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. कमळ पाण्यात निर्माण होऊन सुद्धा ते पाण्यापासून अलिप्त असतं, तसं हे सुद्धा ते असं आहे. जे कच्चं असतं ना, नारळाचं दृष्टांत, नारळ म्हणतो आपण, नारळ ज्या वेळेत नारळ कच्चा असतो, ओला असतो, नारळ जरा चांगला बघून घ्या बरं का, पाण्याचा नारळ म्हणजे का खोबरं वगैरे चांगलं दिसतं, म्हणजे बघितलं आलो नारळ चांगला फोडल्याबरोबर त्याचं जे परिपक्व झालेला वाजवा, जो गोटा बनला जो खोबरा असा गडगड गडगड वाजतो. तुम्ही फोडला तर कवटीला कधी चिटकून राहणार नाही. ती बरोबर आल्हाद अशा ती कवटी सगळी निघून जाती, वरची केसरं एका बाजूला निघून जातात, आणि आतल्या आपूट अशा प्रकारचं नारळ त्याच्यापासून बरोबर तिथंच असतं. जो पण कच्चा असतं, जो पण त्याला असतं ते त्याच्याशी चिटकून राहतं, अशी अवस्था अशा प्रकारची. आणि जो पण परिपक्व झाला अशा प्रकारचा असतो, ते त्याच्यात राहून सुद्धा त्याच्यापासून ते अलिप्त असतं. कच्च्या पक्कीपणाचा तुम्हाला दुसरं दृष्टांत सांगू का? एखादं फळ आहे, एखादं आंबाच फळ होईना, रत्नागिरी हापूस पाहिला अशा प्रकारचा चांगला आंबा अशा प्रकारचा आहे. पहाडाला आंबा आल्याबरोबर काय फळे हो, वा वा काय आंबे फार आले, रसभरीत आंबे हो, काय आंबा घेतला, पाहिला, पण तो कच्चा होता. पहाडाला आला तो पण तो कच्चा होता. मग त्या आता म्हणले पिकू घाला, म्हणले पिकू घालायचे म्हणजे कुठं लावायचे? आधीला लावायचे. मग ते सगळं असतं, ते गवताळ असतं, काय सगळं त्याचं ठेवायचं असतं. मग एवढी कच्ची फळं त्यात लावायची. पण कच्चं ज्यावेळेचं फळ तो आंब्याचं होतं, तोपर्यंत त्याच्याकडे पाहिला आम्ही तर हिरवा होता. आंबा पहिला कच्चा होता, कसा होता? हिरवा होता. कापल्यातला हात पांढरा निघाला, कच्चेपणा बरं का, आणि खाल्ला आंबट लागतो. म्हणजे वरचा रंग वेगळा, आतला सुद्धा रंग वेगळा, आणि त्याचा गुणही वेगळा कच्चीपणामध्ये. ठीक आहे, ते सगळं घेऊन आणि तिला आढेला लावले बरं का, सगळे आंबे लावले. पिकलं फळ, ते फळ पिकलं फळ बदललं नाही. आंब्याची काही संत्री किंवा मोसंबी किंवा अंजीर किंवा सफरचंद झालं नाही. आंबेपणातच राहिला. पण ज्यावेळी त्याच्यात परिवर्तन झालं, ते ज्यावेळेस पक्वदशीला फळ आलं, त्यावेळेस त्या आंब्याचं आंतरबाह्य स्वरूप पालटलं. कसं पालटलं? कच्चा होता वरती हिरवा दिसत होता, आता पक्का झाला, वास यायला लागला. हो आपण काढा म्हणले, फळ काढल्यावर काय पाहतात वरती, हा आंबा पिकला. वरचा पाहिला तर लाल तांबडा हिरवेपणा निघून गेला त्याचा. वरचा रंग बदलला. कापल्याबरोबर आत कसा केसरी लाल झाला. अहो जरा एखादी फोड खाऊन बघा, खाल्ला, काय मिठाच आहे हो. अगदी मधू लागतो आंबा, काय गोड लागतो हो. वा. मला काय म्हणायचंय, ही आधी आंबाच होता पण कच्चा होता. काही दिवस आरेला लावला, त्याच्यात परिवर्तन झालं, ते पिकली शेंबे.
म्हणून ही कच्ची फळं आहेत ना, ही सगळी आडीला लावली पाहिजे. आलं का लक्षात? माझ्याकडे बघा, तिकडे काय बघता हो बाबा. तसंच आहे, जोपर्यंत मनाचं परिपक्व मन झालेलं नाहीये, जोपर्यंत मनाचा संकुचितपणा गेला नाहीये, जोपर्यंत मनाच्या ठिकाणी अशा प्रकारची भावी अभावना अशा प्रकारे झालेली आहे, तोपर्यंत तो कच्चेपणाचा आहे. हे ते कोरण हिरवटच दिसायचे, आतून कडवटच असायचे, आणि अशा असले तर ते पारवाच लटकायचे. परिवर्तन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वरचाही कलर बदलत नाही आणि आतलाही गोडीचा अशा प्रकारचा फरक पडत नाही. बरं का, मूळ कच्चे पक्के लक्षात ठेवा. तसं नाही, तुम्ही कोल्हापूरचं आणि कोल्हापूर आंबाघाटवरले खाली कोकणच असो, कारण आंब्याच्या शेतात तुम्हाला जास्त वळख आहे. असो, ती काय सांगतो, हे संसार आहेत, पण जोपर्यंत संसारामध्ये अपरिपक्वपणा आमच्या ठिकाणी तोपर्यंत आहे, तर आमचं मन तिथं चिकटलेलं आहे, अशा प्रकारचा अर्थ आहे. परंतु संसारात राहून ज्यांची निष्काम सेवा अशा प्रकारे झालेली आहे, इतकी निष्काम सेवा, मग निष्काम सेवा करण्याकरता मागणी मागतात. हो, पण ही मागणी कोणत्या अधिकाराने मागतात, कोणत्या भूमिकेने मागतात, हा आपण दृष्टिकोन त्या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. कोणाने मागणी मागितली, पण ही मागणी प्रवृत्तीपर नाही. ही मागणी प्रवृत्तीपर आहे का? प्रवृत्तीपर मागणी नाही, निवृत्तीपर आहे. की ज्या मागणीतून भगवंताच्या सेवेला अधिक अशा प्रकारची बळकटी, भगवंताची भक्ती अधिक अशा प्रकारची घडली जाईल, ती मागणी आहे. दुसरी कोणती मागणी मागायची नाही. आणि काही नाही मागणे, अनेक म्हणजे असं आहे, अनेक म्हणजे मी सांगतो त्याप्रमाणे व्याकरणशास्त्रामध्ये भाषाशास्त्राचा वेगळं असतं. अनेक हा शब्द घेतला, अनेक सांगतो तुम्हाला. अनेक सांगतो म्हणजे माझा बोलण्याचा उद्देश वेगळा आहे. अनेक एक मी काही सांगण्याचं अशा प्रकारचं असतंच, काही सांगायचं अशा प्रकारचं असतं. म्हणून, पण, परंतु वगैरे अशा प्रकारचं असतं. म्हणून म्हणजे काय आहे, उद्देश घेऊन बोलणं असतं. म्हणून आता तुम्हाला सांगितलं ना, म्हणून आलं लक्षात. मी आता बोललो ना, म्हणून तो तुम्हाला म्हणतो. बर, अहो इतकं सांगितलं खरं, पण मी जेवढं बोललो तेवढं व्यर्थ. काय हो, हे बोलले ते बोलले, कसं काय, मग अमुक काय, मग असं कसं काय करायचं, हे तुम्हाला वृत्त नित्यात नाही. पण म्हणलं की जेवढं बोललं तेवढं व्यर्थ. जे पण या शब्दानं मागचं व्यर्थत्व आहे, आणि म्हणून बोलण्यामध्ये उद्देश आहे, आणि अनेक हे सांगण्यामध्ये काही बोलायचं आहे. आणि काही नाही मागे, अनेक म्हणजे पुढच्या प्रमाणाला की सांगतात, आणि काही नाही मागे. सुख, काही वैश्विक सुख, भावना नाही. संपत्ती, भावना नाही. राज्य, चाड, धने वगैरे मला काही नको, जेणेकरून तुझ्या भक्तीला काही साकडं पडणार नाही. आणि म्हणतात, मला जी काही पाहिजे आहे ती देवा तुझ्या चरणाजवळ सगळं आहे. तू का म्हणे काही ना मागे आली तुका म्हणे का
मागायचं नाही. तुका म्हणे काही न मागे आणि तुझ्या चरणावर सगळं सुख अशा प्रकारचं आहे. आणि मागायचं तर आम्ही दुसरं काय मागणार? आमुचे मागणे मागो त्याची सेवा, आमुचे मागणे मागो त्याची सेवा, मोठ्याची निर्दैवा कोण जाणे, मोठ्याची निर्दैवा कोण जाणे. हा म्हणतात आम्हाला जी काही मागायचं आहे ना, मागणे ते तुझं मागू जीव भाऊ तुझची सांगू, लागू तरी लागू पाया तुमच्या दात्राला. मी सांगितलं की निवृत्तीपर मागणं म्हणजे अशा प्रकारचं आहे की भगवंताच्या सेवेशिवाय दुसरं काही मागायचं नाही. देवा काय मागायचं नाही हेही अभंगातून महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि काय मला पाहिजे काय मागतोय हेही अभंगातून महाराजांनी सांगितलेलं आहे. अभंगाचा भावार्थ आपण जर थोडक्यात लक्षात घेतला, तुझं मागणे तुझ्या, तुला काय मागायचंय? तुझी चरणसेवा मागायची. पहिली चरणसेवा ही मागणी केली. काय नको आन nego, तू समर्थ आहेस, तू समर्थ आहे, तुझ्याजवळ काय कमी अशा प्रकारचे. आन nego दिशी तरी रिद्धी सिद्धी मुक्ती चारी सायुता मोक्ष वगैरे हे सगळं तुझ्याजवळ आहे, पण आम्हाला त्याची जरूर नाही. काय नको हेही सांगितलंय. एकाच वाक्यात महाराजांनी फटकारून टाकलं. मला रिद्धी नको ना, सिद्धी नको ना, मोक्ष नको ना, काही नको. मग काय पाहिजे? संतांचा संग पाहिजे की जेणेकरून तुझ्या सेवेकरता जे प्रेम आहे ते प्रेम सत्संगतीमध्ये प्राप्त होतं. म्हणून संतांच्या संगतीची मागणी केली. आणि तिसरी मागणी जी अशा प्रकारची की तुका म्हणे नाम तेणे पुरे माझी काम, सर्व माझ्या इच्छा परिपूर्ण अशा प्रकारची होती तुझ्या नामामध्ये. असं आहे, तुझं नाम आहे ना, त्या नामातच सगळं अशा प्रकारची मला प्राप्ती आहे. तेव्हा तुझी चरणसेवा, संतांची संगती आणि भगवंताचं नाम याचीच इच्छा अशा प्रकारची, म्हणजे जेणेकरून भगवंताच्या सेवेचं हे अंग आहे. भगवत भक्ती करण्याकरता जी अंगभूत अशा प्रकारचं अंग जे लागतं हे अशा प्रकारचं आहे. सेवे परता माझ्या अशा प्रकारची बुद्धी राहिली आहे. सेवे पासे बुद्धी राहेले सेवे पासी बुद्धी राहे. झाले सकळ उपारी सेवेपासून माझी बुद्धी आली. मला दुसरं काही अशा प्रकारचं नको आहे. देह तुच्छ, जिथं देह तुच्छ झालेला आहे म्हणजे देहाची लालसा पुरवण्याकरता देहाचं ममत्व जिथं ज्यांच्याजवळ अशा प्रकारचं शिल्लक राहिले नाही आहे. महाराज म्हणतात असं आहे, जे भोग्यजा तुझी तुले ते एका देहाची या निकी आले, असं मौलिक म्हटलं. जेवढ्या भोग्य अशा प्रकारच्या वस्तूविषयी म्हणून तेवढ्या देहाकरता अशा प्रकारच्या आहेत. मग या ठिकाणी देहाचीच उपाधी नष्ट केली. देहाची भावना वासनेचा संघ, नावडी उभगा आला याचा, मला याचा उभग आलाय, देहाची वासनाच नाही, वासनेचा संघ नाही, अशी अवस्था ज्या ठिकाणी झालेली असती त्यावेळेस संसार विषयी आवडत नाहीत. काही देह तुच्छ झाले.
सगळे उपाधी तुच्छ अशा प्रकारे झालेले. उपाधी निर्मुक्त, उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. काहीच संसार तुम्हा नाही. मी जी आपली अवस्था ती समोरच्या जीवाची अवस्था सांगतात की तुम्ही सुद्धा उपाधी वेगळ्यात, पण तुम्ही उपाधीनं बांधला गेलात. असो विषयांतर मी करत नाही. पण अशी अवस्था तुकोबांनी ज्यावेळेस होते त्यावेळेस ते म्हणतात की देवा मला दुसरं काही मागायचं नाही, सेवेपाशी बुद्धी आहे. मग सेवेचं अंग सत्संगतीनं प्रेमाने तुझी भक्ती घडती हे एक अंग आहे. भगवंताचं सतत नामस्मरण करत राहणं हे दुसरे अंग अशा प्रकारचे. आणि भगवंता तुझी अखंड चरणसेवा करावी आणि हीच माझी इच्छा अशा प्रकारची आहे. म्हणून तुकोबाला या ठिकाणी अभंगातून मागणी परत जो अशा प्रकारचा अभंग आहे तो सगुण उपासक अशा प्रकारची असलेली जी भक्ती आहे ती अभंगातून तुकोबाला सांगतात. तर सगुण उपासनेच्या दृष्टीने तुकोबाने अशी मागणी का मागितली याचा विचार आपण नंतर करूया. पण एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन करा, नाही तर नियमाप्रमाणे चाल द्या. द्या महाराज तुझं मागणीचे जेव्हा कोण म्हणणार आहे.
बोला बोला जय जय विठोबा जय जय विठोबा बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव देवा देव हा अशा प्रकारचा की देव म्हणजे हा सगळे देवादेव परमात्मा जो असा आहे की आता देव या शब्दाचा आणखी पुन्हा अर्थ आणखी त्याचं व्यापकत्व हा मोठा असा प्रकारचा विषय आहे. पण तुकोबाने आमच्या नामदेवाने सर्व वैष्णवाने देव जो कोणता म्हणला असेल तर सांडुण्या पन्हेराव कवणा ते म्हणू देव आणि काय ते देव म्हणता भूला जो वाटे चित्ता म्हणजे सगळं देवादेव परमात्मा अशा प्रकारचा असणारा बळ्या माझा पंढरीराव जो या देवाचाही देव असा तो देव बरं का. मग तुकोबा त्यांच्याकडून मागणी मागतात तुझं मागणे ते देवा असं आहे. प्रसंग सुद्धा काही अशा प्रकारचा येतो की तुकोबा यांच्या मागणी मागण्याची इच्छा नाहीच आहे. खरं म्हणजे मी आरंभाला थोडीशी पार्श्वभूमी सांगितली की जे खरे भक्त अशा प्रकारची आहे की ज्यांच्या ठिकाणी संसारात राहून सुद्धा काही इच्छा नसते पण शेवटी मागायची असतं ती शेवटी आपल्या सेवेला द्विगुणित होण्याकरता भगवंतानी आपल्याला त्याचं प्रेम द्यावं असं आहे. माझी सायुज्याची आचार स्वतः भगवान म्हणतात तरी तेची पुरवी कोण का सेवा म्हणते तरी आड प्रेम असू. अर्जुना सायुज्यता मुक्ती पाहिजे आहे अशाना मी ती सायुज्यता नावाची मुक्ती पण दिली. ज्यांना जे पाहिजे त्यांना मी ते अशा प्रकारचे दिलेच आणि भगवंताचं प्रेमच आहे. विश्वातला म्हटलो ही कामिक भावना अशा प्रकारची असते सकाम भक्ती ज्याला म्हणतात ना हे यथामाम प्रपद्यंते तां सदैव अशा प्रकारचे त्याच्याकरता तू जसा जी जैसा भागला ती तैसा पार दाविला. पण अशा प्रकारे म्हणतात मी फसणारा अशा प्रकारचा भक्त नाही आहे. कुणी कुणी काही मागून कोणा काही देऊन तू फसवला असेल कोणाला काही चालवलं असेल कोणाला काही दिलं अशा प्रकारचे असेल. पण आम्ही जे आहोत सगळे उपासक जे भगवत भक्त आहोत ती तुझी सेवा करणारे होतात. रात्रंदिवस आम्हाला तुझी भक्ती पाहिजे
रात्रंदिवस आम्हाला तुझी सेवा पाहिजे. आणि जन्मोजन्मी आतापर्यंत आम्ही हेच करत आलो. सांप्रत या जन्मामध्ये हेच करून पुढे सुद्धा जन्मोजन्मी तुझा जानकीला करुणी विठ्ठला दास महाराज म्हणतात दुसरं काही आम्हाला मागायचं नाही, तुझी सेवा मागायची, जन्मोजन्मी ही सेवा घ्यायची. आणि तुकोबात रोज आपल्या घराण्यातील वालवल्लाची चालत आलेल्या सेवेचं प्रीत जाणून होते. महाराज म्हणतात आम्हाला काही मागायचं नाही, काही मागणं म्हणजे आमच्या सुद्धा सेवेला बट्टा लावल्यासारखं आहे. काही मागणे हे आम्हानुचित काही मागणं हे अनुचित आहे. काही मागायचंच नाही की संसारातले विषय नाहीत किंवा मनाच्या ठिकाणी काही लालसा मोह अशा प्रकारची नाहीच आहे. आमच्या वारवडिलाची रीत जाणतो. आपण वडीलपणाचे या ठिकाणी दोन संगती लावायचे बरं का. वडील म्हणजे आमची वारवडील मी तुकाराम महाराजांच्या आधी सुद्धा 7 पिढ्या विश्वंभर महाराज हे पूर्वज मूळ पुरुष की ज्यांच्या सेवेकरता देऊ क्षेत्राच्या ठिकाणी प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणी अशा प्रकारचे प्रसन्न होऊन साक्षात्काराने मूर्तीरूपाने त्यांच्याजवळ उभा राहिले आहेत. साक्षात दर्शन विश्वंभर महाराजांना दिलं त्याचं दर्शन आजही आपल्या देऊ क्षेत्रामध्ये घडत आहे. म्हणजे अशी ज्यांची सेवा ऋणी झाली. तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू शिवा किंवा तुका म्हणे देवा जुराट हे माझी सेवा. सर्व समर्पित जीवन अशा प्रकारचं असल्यानंतर काही मागणी ही भावना त्यांच्या ठिकाणी राहत नाही. तुकोबात जाणून होते काही मागणी आमच्या वारवडिलाची म्हणजे आमच्या घराण्यातील चालत आलेल्या वडिलाची परंपरेच्या सेवेची जाण मला आहे. पण आणखी वडील म्हणजे कोणते. आम्ही वडील व्यवहारामध्ये मानतो, व्यवहारामध्ये जे वडील मानतो म्हणजे थोर मानतो किंवा ते वयानं मानतो किंवा गुणी कशी असतील अशा प्रकारचे वडील असतात. कोण कशी वडील असतात, कोण कशी वडील असतात, वयोवृद्ध धनवृद्ध विद्यावृद्ध अनेक प्रकारचे वारवडील अशा प्रकारचे आहेत बरं का. पण या ठिकाणी वडील जे सांगितले ते वेगळे अशा प्रकारचे आहेत. 2च ओव्या आपल्या पुढे ठेवून ज्ञानोबांच्या. एका ठिकाणी वडीलकीचा असा अर्थ ज्ञानोबा त्याच्या आयुष्य दाखवते होय बळप्रज्ञा जिरोणी जाय त्या ते नमस्कार ती पाय वडील म्हणून जायच्या आयुष्य दाखवते होय बळप्रज्ञा. दाखवतो म्हणजे त्याचं वय वाढलेलं आहे. वय वाढले म्हणजे साठी बुद्धी नाठी असं म्हणतात. एकदा वयाची 40 वर्ष ओलांडली की सगळ्या नोटिसा निघा लागतात. कोणत्या नोटिसा ह्या सगळ्या कानाला ऐकू येत नाही, डोळ्याला दिसत नाही, गुडघे गेले, कंबर गेली, अमुक झालं तमुक झालं त्याविषयी सोडून ह्या शरीराच्या नैसर्गिक अवस्था काही वयाचा पिरियड गेला की त्याचं ते सगळं त्याविषयी आता आव्हान तर जास्त सांगून बसत नाही. आणि बळ बळ म्हणजे शक्तीहीन अवस्था होती. आजोबाला बागुलबा करायचा असली अवस्था सगळी. हात पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा अशी अवस्था त्या शरीराची होती. हे असले बोलले का छे तात्पुरते अशा प्रकारचे आहेत. विषयाने विषय वाढतो म्हणजे असं सांगत बसत नाही. पण महाराजांनी थोडासा विनोदच केला वयस्कर माणसाचा. लग्न कार्य चाललं होतं आणि त्या लग्न कार्यामध्ये अशा प्रकारचं एक बाहुलं स्टेज वगैरे असं म्हणतात अशा प्रकारचं होतं. आणि ते वयस्कर म्हातारा तिथं होता आणि नवरदेव मानवा तिकडून उभा सुद्धा राहिला होता. अजून काही नवरी यायची होती ती आली नव्हती. ती म्हातारं काय म्हणलं माहिती का. मी म्हणत नाही तुकोबाऱ्यांच्या अभंगात सांगतो, त्यांच्या वचनात सांगतो. मांडवाच्या दारा लग्न मंडप आणि त्या मांडवाच्या दारात आणि तिथं त्या भावल्याजवळ उभा राहिलं हे म्हातारं. दुसरा एक शब्द आहे सांगू का नको कशाला कीर्तन म्हणायचं तर का. मांडवाच्या दारा पुढे आणला म्हातारा. तो काय म्हणला अजून कशी नवरी आली नाही. मांडवाच्या दारा पुढे आणला म्हातारा म्हणे नवरी आणणार रान आणि जाळा नवऱ्याचे ते तोंड पडू दे एखाद्या अक्षरा. म्हणजे काय हे बोलणं झालं काय नाही बरं का. मर्यादा ते बरी वेळ जाणावी चतुरी असं महाराजांचं प्रमाणे. काही मर्यादा काही प्रसंग काही समोचितपणा समय नकळी वेळगळ बुद्धी अशा म्हणजे म्हातारा. म्हातारा म्हणजे महातरा ज्याच्या जवळ असा तो म्हातारा. विठ्ठल विठ्ठल.
म्हाताऱ्या माणसाला भान राहत नाही. ते बरं जर लागलं ना, बरं झालं जसं पिसाळलं कुत्रं कसं बरळ तर कुत्रं कोणावर अंगावर होऊन जातं, तसं पिसाळलं की ते आपलं काही बरळत जातं, काही बरळत जातं. उचली जिपकी लावली टाळायला, ते म्हाताऱ्याच्या तर आता कोण लागावं त्याच्या तोंडाला. बोलते तर बोलू दे, काय बोललं ते बोललं, काय व्यवसाय आणायचं, काय विकत घ्यायचे कोणाचे शब्द काही नसतं ते. हा बिन भाड्याचं तोंड, त्याला काही अवसाय काही नाही, त्या विषय सोडून. हे वडिलाच्या या शब्दावरून एवढं निघालं बरं का. आता हे व्यावहारिक वडिलाच्या बद्दल काय बोलायचं काम नाही असं, पण पारमार्थिक आणि तुकोबांनी जे वडील म्हणजे मानलेले आहेत ते ज्ञानोबराच्या दृष्टिकोनातून त्याचं विवरण जर का आपण जर पाहिलं तर त्याला असं म्हणावं, कोणते वडील आहेत. हा श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होणे मूर्त अनुष्ठाने जगादेत वडील जे वेद मार्गे मुनी गेले त्याच मार्गे चाललो. नाहीतर एरवी सांगदेवासारखे 1400 वर्ष जगलेले वयाने वडीलच होते की. पण ज्ञानोबराचा ज्यावेळेस अनुभव आला त्यावेळेस ज्ञानाने सामर्थ्यानं आणि योग सामर्थ्यानं सगळ्यांनी श्रेष्ठ ज्ञानोबरा अशा प्रकारचे. मग वयाचं प्रमाण आहे का अधिकाराचं. तैसी दशेची वाट न पाहता वयसाच्या गावा न येता बाळपणीचं सर्वज्ञता. इथं कुठं वडील हे खरी वडील. आमचे वडील म्हणजे महान वैष्णव अशा प्रकारचे होऊन गेले. तुकोबांच्या आधी भगवत भक्त शिरोमणी नामदेव महाराज, नाथ महाराज, ज्ञानोबा आधी करून संत महात्मे हे वडील तुकोबांनी मार्ग लावणी गेले आधी दयानिधी. मग हे आमचे वडील यांनी जे मानलं, ज्यांनी ह्यांनी जे आम्हाला दाखवलं. अहो हा आमचा भगवान परमात्मा हा कुणी दाखवला. विटेवरी समचरण शांती खुण सांगितली, शांती खुण सांगितली, शांती खुण. खुण उभा विटेवरी. ज्ञानोबा ते सांगतात सर्वाघटी बिंबला व्यापून राहिला पुंडलिके उभा केला विटेवरी पंढरीराज विटेवरी असो. असा हा परमात्मा की शेकडो शतकानुशतके युगानुयुगामध्ये ज्याची उपासना आम्ही करण्यात आलेलो आहोत. युगानुयुगी भगवंताची सेवा करीत आलेलो आहोत. आमच्या अनेक वैष्णवांनी याची उपासना आणखी याची भक्ती केलेली आहे. त्या भक्ती तत्वाला अनुसरून महाराज म्हणतात आम्हाला दुसरं काही मागायचं नाही. आमच्या वडिलाची रीत म्हणजे आमच्या घराण्याची रीत, त्याला याची पुष्टी, समतांची पुष्टी असं आहे. नाहीतर महाराज अभिमान होताच की तुझी चरण सेवा करणं, तुझी भक्ती करणं याचा मला अभिमान अशा प्रकारचा वाटतो. माणसाला स्वाभिमान वाटतो अशा प्रकारचा. कसा स्वाभिमान वाटतो. कुठं कर्तबगारी दाखवली, कुठेतरी आपलं कर्तृत्व अशा प्रकारचं, मोठेपण अशा प्रकारचं आलं, काही विशेष अभिनव अशा प्रकारची गोष्ट अशा प्रकारे त्याचा अभिमान अशा प्रकारचा होता. तुकोबांना भगवंताच्या सेवेचा अभिमान अशा प्रकारचा होता. का अभिमान होता की त्याने श्रुतीशास्त्र वेद पुराण या सगळ्या साधनाला लाजवलं. हा अभिमान होता. यज्ञ आणि दान लाजवीन भक्तिभाग्य शिवा साधना पुरुषार्थ. त्याने भक्ती पुरुषार्थ चौ पुरुषार्थाची श्री भक्ती देशी. भक्ती हाच पुरुषार्थ साधला अशा प्रकारचा. हा पंचम पुरुषार्थ अशा प्रकारचा साधला अशा प्रकारचा आहे. तुकोबाईची जाण होती बरं का. उघडी म्हणत नाहीत सिद्धी सुद्धा अलीकडच्या अशा प्रकारच्या आहेत. पण मुक्ती सुद्धा मोक्ष सुद्धा नको. मी सुरुवातीला सांगून की सगुण उपासनेचं महत्व तुकोबा सांगतात की महाराज असं म्हणतात की देवा तुझं हे जे विटीवर समजणं अशा प्रकारचं असणारं जे स्वरूप आहे, तुझं जे रूप आहे, तुझं जे नाम आहे, तुझे जे गुण आहेत, याला आमचे डोळे, आमचं मन, आमची वृत्ती, आमचं सगळं शरीर हे सगळं लाचावलेलं अशा प्रकारचं आहे. मग आम्हाला ते नको आहे बाकीचं काही. आम्ही काही दुसऱ्या शब्द सांगू का. देवा आम्हाला चालवता रिद्धी देऊ का, सिद्धी देऊ का, मोक्ष देऊ का, मुक्ती देऊ का, अमूल काय. आम्ही काय दूध खुळे आहेत काही एवढे. मी तुका आम्हाला माणसं व्यवहार म्हणतात काय, तू काय समजतो आम्हाला. मी काय दूध खुळे आहे काय. लेशान लागून गेला वय तू हीच भाषा. देवा तू फार मोठा अशी पण छे माझ्या भक्ती पुढे तुझं हे सगळं तुच्छ आहे. हे तो आम्हा फूल भक्ती पुढे, हे तो आम्हा फूल.
मुख्य भांडवल आहे. आमच्या भक्तीपुढे सगळं फळ अशा प्रकारचं आहे. आणि काय करायचं मला तुझ्या ज्ञानाला आणि त्या मुक्तीला मोक्षाला घेऊन अशा प्रकारचं आहे. ज्या ठिकाणी माझं भक्तितत्व आहे, भक्तितत्वापासून जी तुझी सेवा आहे आणि त्याचं जे प्रेम आहे, हे तिथं मला ज्या अनुभवाला येत नाही, त्या ज्ञानाला घेऊन मी काय करू. नाही आले भक्ती सुख अनुभवा, नाही आले अनुभवा. गोमी ज्ञान देवा काय करू, गोमी ज्ञान देवा काय करू. नाही आले भक्ती सुखानुभवात. त्या ज्ञानामध्ये ते शुष्क ज्ञान आहे, त्या कोरड्या ज्ञानामध्ये भक्ती सुखाचा मला अनुभव अशा प्रकारे. शब्द ज्ञानी हित नेणं ते आपुले, अनेक प्रकार अशा प्रकारचे आहेत. जेव्हा हा आत्मबोध नाही चित्ती, असा हा प्रकार अशा प्रकारचा आहे. महाराजांना वेदांत माहिती नव्हता का अद्वैत तत्वज्ञान किंवा वेदांत जास्त माहिती नव्हतं, अशातला प्रकार नाही. वास्तविक वेदांत रूपी महाराजांच्या अभंगाची प्रकरणे जी काही आहेत की अद्वैत तत्वज्ञानाबद्दल असतात काही तुकोबारांचे काही अभंग आहेत, त्याचं आपण जर चिंतन केलं तर तुकोबारांच्या ठिकाणी केवढा गाढा अशा प्रकारचा त्या ठिकाणी असणारा जो काही एक आता आपल्या अभ्यास म्हणा ही जी काही महाराजांच्या ठिकाणी असणारे जे काही अनुभव आहेत, हे फार मोठे अनुभव. साधी गोष्ट आहे. तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग तोच झाले अंग तुका. आता काही नुसती प्रमाणाची झलक सांगतो तुम्हाला अशा प्रकारचा. हा किती मोठा अशा प्रकार. अणुरेणुया थोकडा तुका अणुरेणुयान म्हणतो महियान, हे श्रुतीचं वचन. त्याचं भाषांतर थोडक्यात महाराजांनी या अभंगात केलेलं आहे. गुणी सांडिले कलेवर भ्रमाचा आधार नाही का नाही. हा सांडिली त्रिपुटी दीप उजवायला गटी आणि तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. याचं चिंतन केलं तर केवढं मोठं तत्वज्ञान अभंगामध्ये महाराजांच्या अशा प्रकारचं भरले. एवढंच नव्हे तर तुकोबान असा आहे म्हणजे महाराजांचं दर्शन घेण्याकरता एक मोठा काशीचा शास्त्री पंडित वेदांताचार्य अशा प्रकार चालला होता की तुकोबारायांचा अनुभव फार मोठा दांडगा आहे. म्हणजे काय की रामेश्वर भट्टासारख्याने सुद्धा अशा प्रकारचा त्यांना अनुभव आला आणि शेवटी त्यांनी सुद्धा महाराजांचं अनुयायित्व पत्करलं. तेही त्यांच्या अशा प्रकारचे टाळकरी झालेले आहेत की त्यांनी त्यांचं वर्णन केलं की पंडित वैदिक अथवा तसं ग्रंथी परिसराने पोहोच तुकयाची. असा एवढा ज्यांचा अधिकार अशा प्रकारचे असे महात्म्य अशा प्रकारचे असणारे. मग अशा ना की ज्यांनी वेदाचा अर्थ आमासित ठावा की पंचम वेद म्हणजे प्रत्यक्ष साक्षात वेद ज्यांच्या मूर्त अक्षरामध्ये अभंगामध्ये अशा प्रकारचा ओतप्रोत भरलेले तो कोणी घेतली मोठी देशे वेद तुल्य अशा प्रकारे चौवेदाचे केले वर्णन. म्हणजे असं हे वर्णन. मग किती वेदांत असेल त्याच्यामध्ये, किती अद्वैत तत्वज्ञान असेल, काय त्या अभंगामध्ये अशा प्रकारची किती रेचल असेल आहे तर. मग आपण जे काय अशा प्रकारचं जे काही अभ्यास केलाय किंवा आपला जो वेदांत आहे किंवा आपलं जे अद्वैत आहे हे आपण महाराजांच्या पुढे दाखवावं. आपलं शहाणपण किंवा आपण किती मोठे ज्ञानी आहोत हे तुकोबारांना दाखवावं असं एक तरी भावना झाली. म्हणून इतक्या लांब उत्तेतून तो ध्रुव क्षेत्राच्या ठिकाणी तुकोबाराकडे आल्यानंतर विचारलं आता महाराज काय रमे तेथे म्हणे क्रीडा करू. कधी भंडाऱ्यावर तर कधी भामचंद्रावर तर कधी घोराड्यावर तर कधी नेरीच्या डोहावर. कळलं महाराज म्हणले आहेत भामचंद्रावर तिकडे गेला. हा अशा प्रकारचा आहे. आता महाराजांचं काय पांडुंग ध्यानी पांडुंग म्हणी जागृती स्वप्नी रंगाला आया रंगे तू काय विठ्ठल सर्वांगे बस अनन्य वने वयोगन माम ध्यायंत ऐसे निरंतर उपासित निरंतर ध्यानविषयी माझी गेली. अशा अवस्थेमध्ये महाराज तद्रूप झालेले आहेत. आठवण गेली भावाभाव झाला स्वयंमेव पांडुंग अशा अवस्थेमध्ये महाराज हा आला. तर महाराजांना कसं काय म्हणा ही तो मूर्ती भगवंताच्या नामाशी भक्तीशी एकरूप झालेली आहे. महाराज थोडेसे देह भानावर आले, डोळे उघडून पाहिलं
तर कोणतरी एक आपल्या डोळ्यासमोर आलेलं आहे, पाहिलं. ते महाराजांना वंदन केलं, नमस्कार केला. महाराज, मी एक मोठा वेदांताचार्य, मोठा पंडित आणि शास्त्री मोठा अशा प्रकारचा आहे. रामेश्वर भट्टाचा अनुभव आणि तो जमेस धरलाय आणि असं वाटलं की आपण फार मोठे अधिकारी सत्पुरुष अशा प्रकारचे आहात. एवढं वेदतुल्य ज्ञान अशा प्रकारचे नवे नवे प्रत्यक्ष वेद आपल्या अभंगामध्ये उतरलेला आहे. एवढं शास्त्र पुराण सगळं काही विवरण आपल्या अक्षरामध्ये झालेलं आहे. तर मला असं वाटलं की माझी कसोटी पाहावी, माझी परीक्षा किंवा माझं अद्वैत तत्वज्ञान जे काही अद्वैत वाणी आहे ही तुम्हाला थोडीशी दाखवावी असं मला वाटतं. त्याचं ऐकलं महाराजांनी. आता ह्याची अद्वैत वाणी आपण ऐकायची काय? बरं म्हणले, ठीक आहे, काय हरकत नाही, थांब म्हणले थोडस. महाराजांच्या जवळ खाली घोंगडं पडलेलं होतं. घोंगडं, थांब म्हणले, तुझी वाणी मी जरा एकांतात ऐकतो म्हणले. अशी तू तुझ्या वाणीनं ते वेदांताचे अद्वैत वाणीचे आणि ते तत्वज्ञान ते सगळं मला तू सांगणार आणि मी ऐकणार, याच्याकरता एखादा ऐकतो. म्हणून महाराजांनी घोंगडं पांघरलं आणि फालिमान मुळात बसले. हिने आपल्या वाणीला सुरुवात केली. वेदांताचे होतं, वेदवाणी गाऊ लागला, वेदवाणी गाऊ लागला, अद्वैत ज्ञान गाऊ लागला, सांगू लागला. महाराज हे असं आहे, वेदाच्या रवीच्या तशा ते वेदमंत्र असं आहे, अद्वैत असं आहे, ते अद्वैत असं आहे, अद्वैत असं आहे, अद्वैत असं आहे, असं सांग. बराच वेळ झाला. पण सांगण्याचं असं असतं, आपण ज्यावेळेस सांगतो ना त्यावेळेस समोर त्याचा रिस्पॉन्स म्हणजे प्रोत्साहन. इंग्रजी शब्द आला ना, आता रिस्पॉन्स म्हणजे इंग्लिश म्हणजे काय? आता आमचे पुत्र प्राध्यापक आहेत ना, ते प्राध्यापकाचा बाप आहे, मी त्याला सगळं इंग्रजी म्हणून रिस्पॉन्स हा इंग्लिश शब्द आला बरं का केशव महाराज. रिस्पॉन्स म्हणजे काय? साथ. तुमचा आम्हाला रिस्पॉन्स आहे. वा वा, हे बघ, हे असं मग उभी शहाणे केलं नाही तुम्हाला. असं आहे, तुमची प्रतिक्रिया काय हे म्हणण्याकरता तुम्हाला उद्गार का लागले, प्रतिक्रिया. बरं का महाराज, असं आहे. हाय, आता काय प्रतिक्रिया मूर्ती म्हणून तो उभाच राहिली आहे. केशव महाराज म्हणजे प्रतिक्रियाच आहे आमची. वा, सांगण्याचा मुद्दा अशा प्रकारचा आहे, साथ नाही. महाराज घोंगडं पांघरून खाली बसत आहे, इतक्या बोलतोय, एवढी अद्वैताची वाणी, इतकं वेदांत, इतकं तत्वज्ञान, काय बघा ते खरं. महाराजांचं घोंगडं जे होतं ना थोडस असं बाजूला सारलं तर महाराजांचे घोंगडं पक्क असं लावलं होतं आणि आतून कानात बोट घातली होती. काय घोंगडं तर पांघरलंच होतं पण आतून कानात बोट घातली होती. बाबा, एवढं मी ज्ञान उद्गारलं, एवढे वेद म्हणले, एवढा वेदांत गायला, इतकं केलं, सगळं पालच्या हळू पाणी म्हणले, म्हणजे घोंगडं तर पांगलं पण आतून कानात बोट आहेत. तो थक्कच झाला. महाराज सांगतो, महाराजांचं काय प्रत्येक केसामधून विठ्ठल 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 विठ्ठल. सावध महाराज, सावध व्हा. मी वेदवाणी गायली म्हणले, मी अद्वैत तत्वज्ञान किती ते आपल्या पुढे मांडलं म्हणले. त्याचा असा आहे, आपण सांगतो म्हणले, पण आता तुझ्या समाधानाकरता ती मला करावं लागलो. मग त्यावेळेचा प्रसंग महाराज अभंगात केलाय. अद्वैताची वाणी नाही ऐकत निकारी, नाही तू आलेला आहेस. आता काही तुझं ज्ञान अशा प्रकारचं आहे, तुला घमेंड आहे त्याची, तू सांगायला लागला मी असं आहे, माझं ज्ञान तसं आहे, माझा वेद असं आहे, माझं आहे. आता तुला नाही कशाला म्हणू गा, आपलं काय बिघडलं कुठं अशा प्रकारचं आहे. पण मला ती ऐकायची नाही. अद्वैताची वाणी नाही ऐकत मी का नाही, का माझी दिठावेल प्रेम बुद्धी होईल. निष्काम बुद्धी नको आहे मला, बुद्धीच्या ठिकाणी काम आहे.
म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी आकार आहे, बुद्धीच्या ठिकाणी इच्छा आहे, परंतु सेवेपाशी बुद्धी राहिलीच. आमच्या बुद्धीचं वैभव काय? बुद्धीचे वैभव अनेक प्रमाणात, मी जास्त प्रमाणावर घेत नाही, आपलं थोडक्यात घ्यायचं. नको तुझी बुद्धी आणि रिद्धी सिद्धी आलं काय, तू स्वामी मी सेवक, खंडन नको, अशी महाराजांची इच्छा होती. मला दुसरं काय माहित नाही. महाराज म्हणतात माझ्या या भक्तीला आणि माझ्या या सेवेला अरे तुझी अद्वैत वाणी, तुझा वेदांत ऐकून त्याची दृष्टी लागल रे बाबा, मला ते ऐकायचं नाही. अद्वैताची वाणी नाही ऐकत मी का? अद्वैताचा तिटकारा केला का? अद्वैत आम्हाला नको का? असावं, पण अद्वैताचा अतिरेकपणा नसावा. वेदांत असावा, पण वेदांताचा अतिरेकपणा नसावा. उगीच सहज आठवून सांगतो बरं का बंधुद्वय, तुम्ही ते लहानच होते, पण आमच्या थोड्याशा एक 30-35 वर्षापूर्वीच्या आमच्या दारुण्यामध्ये पंढरपूरचा एक चातुर्मास असा होता की कोणत्या मठात वेदांताचा किंवा अद्वैताचा पाठ नाही अशा प्रकारचा नाही. असे आता इथं जाणकार किंवा अशा प्रकारचं ह्याच्यातलं असं कोणी नाहीच आहे. सगळे आता इथं सगळी सेवक मंडळी आहेत, पण सगळं अशा प्रकारचे. पण एक सांगतो म्हणून अशा प्रकारचं, तुम्हाला माहिती आहे ती परभणीकर म्हणून होते, अगदी वेदांतातला अर्क म्हातारे अर्क तरुण तुर्क हे असे ते खंदारकर होतेच, भगवान धारूरकर अशा प्रकारचे होते, देगलूरकर होतेच. आणि त्यातल्या त्यात याच्यावर ह्या सगळ्यांची पंचदशी मी स्वतः त्यावेळेस ऐकले गायले अशा प्रकारे. आमच्या घराशेजारी राहतो खंदारकर त्यावेळेस, आमच्या काकाच्या वडील सांगायचं आमच्या वडिलांनी. असं आहे, आपली उपासना आहेच, विठ्ठल भक्ती, आपलं भक्तितत्व अशा प्रकारचं आहे, पण माणसाच्या ठिकाणी बहुश्रुतपणा असावा. तुम्ही श्रवण करा, सगळ्याच श्रवण करा. आणि तो 30 ते 35 वर्षापूर्वीचा काळ अशा प्रकारचा खरंच श्रवणी अशा प्रकारचा होता बरं का. पंढरीमध्ये अगदी श्रवण करण्यासारखं योग्य अशा प्रकारची माणसं परकड अभ्यासू आणि काय खरोखर त्यावेळचा काळ, त्यावेळची मंडळी आणि तो समाज, त्यावेळची वृत्ती, त्यावेळचा स्वभाव, त्यावेळच्या मर्यादा, आता सगळं सीमोल्लंघन झालेलं आहे त्याविषयी. असो मला सांगायचा मुद्दा अशा प्रकारचा आहे की वृत्ती प्रभाकर, अद्वैत परिसिंधू, अमृत अनुभव, काय परिशुद्धी, अद्वैत मकरंद, एवढंच काय पंचदशी वगैरे हे जे पाठ आहेत ना त्यांच्याकडे चालायचे. आम्ही सगळ्यांचे ऐकायचे, प्रत्येकांच्या मला प्रत्येक सगळे अगदी जवळजवळ त्या आळंदीतले विद्यार्थी म्हणा किंवा चांगले लोक अशा प्रकारचे आहेत ना, आहेत ना, ते सगळे संस्थेमधले हे असणारे आहे. आता संस्थेचे कलम आहे इथं. अशा प्रकारे त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी हे सगळे वेदांताचे ग्रंथ. मला सांगायचं काय, पण त्याच्यावर कडी बरं का महाराज, त्याच्यावर कडी, वेदांताची कडी, त्या आनंदभाऊ वैजापूरकर होता, त्यांचा मात्र गाथा तुकाराम मंदिरात असा प्रकार तुकाराम महाराजांच्या मंदिरात असायचा. आबा बाबा बाबा काय बोलायचं कामच नाही, अतिशय परखड भाषा. जशी तुकोबारांच्या गाथामध्ये तुकोबारांची भाषा परखड, स्पष्ट, आणि काय बोलायचं कामच नाही त्याविषयी सोडून. आणि अशा प्रकारचा तो इतका परखड आणखी मोठा गाथाच्या विषयी बोलणार. तो गाथा सांगण्याचा मुद्दा काय की 30-35 वर्षापूर्वी वेदांतामुळे अद्वैतावरून निघाला बरं का. थोडक्यात सांगतो, असा हा काळ त्यावेळेचा होता, ऐकण्यासारखा होता. पण वेदांत किंवा अद्वैत महाराजांचं मन त्याच्यात रमलं नाही. तात्पुरतं किती घ्यावं लागतो, सगळीपुरतं पुष्ट झाले की सगळंच बसायचं. मीठ हे जे आहे, मीठ हे फक्त आपल्या अन्नाला रुचा येण्यापुरती अशा प्रकारच्या मिठाचा वापर आहे. स्वयंपाक केल्यानंतर मग भाजी आणि न जाणं काय झालं कुणास ठाऊक, मीठ टाकलं गेलं, भाजी खारट झाली. भाजी खाल्ल्यानंतर खारट झाली का, प्रमाणापेक्षा जास्त मीठ झालं. ठीक आहे, मग म्हणजे जरा जपूर वापरा मीठ. मग उत्तम प्रकारची चांगली कढी केली. वा काय कढी सुंदर आहे हो, गरम गरम कढी असून ती फुरका घेतली कढी आणि मारला फुरका मारला काय सपक, मीठच नाही. ज्याच्यात मीठ नाही सपक आहे, गोड लागत नाही. ज्याच्यात मीठ आहे पण ते प्रमाणापेक्षा जास्त आहे, खारट लागते. म्हणजे काय लागतं, समप्रमाणासाठी. अतिरेक नसावा. अतिरेक झाला की भजनाची नाशी मांडली, त्याचा नाश अशा प्रकारचा होतो. तेच ते घाटो नये, आले जाय नासो नये.
असं एकदा का ताक दही घुसळून एकदा का लोणी निघालं, काय लोणी निघालं की पुन्हा सारखं घुसवत राहू नये. काय आता लोणी निघालं, आता काय निघालं, आता निघायचं डोंबलं, काय निघणार त्यात? हा, अरे सार निघाली की लोणी. तसं आपलं सगळं सार या भक्तितत्वाने सगळ्या वैष्णवांनी आपल्याला दिला अशा प्रकारचं आहे. आता बाकीच्या ढवळण्यात काय अर्थ नाही, उगत कुठे घुसळत बसू नका. फार अवघड गोष्ट अशा प्रकारचे हे अनुभव तुकोबराच्या ठिकाणी जमेस होते. म्हणून म्हणतात अद्वैत अद्वैत म्हणजे काय, देवा नाही बरं का. आधीचा त्याग केला नाही, आधीचा तिटकारा केला नाही. महाराजांनी एके ठिकाणी सांगितलं, देवा अद्वैत आहे रे बाबा, मी जर ते मानलेलं आहे, पण माझं समाधान नाही. तुझ्या चरण सेवेत तुझ्या भक्तीमध्ये जे समाधान आहे त्या अद्वैत समाधान नाही. अद्वैत तो नाही जे समाधान, सोड सुटला. अद्वैत तो नाही माझे समाधान, अद्वैत तो नाही माझे समाधान. गोड हे चरण सेवा तुझी, गोड हे चरण सेवा तुझी, गोड हे. अद्वैत अद्वैत ज्या ठिकाणी द्वैत नाही अशा प्रकारे तुम्हाला काही द्वैत म्हणजे भेद. पण आम्ही भेद केलाय, सेवेकरता भेद केलाय, सेवेकरता भक्ती तत्वात अशा प्रकारचा भेद झालेला आहे. माझं समाधान नाही, मला ते अद्वैत नको, वेदांत नको, मला ते ज्ञान नको. आणि महाराजांचा काही ठिकाणी काही अभंगातून देवाशी संवाद आलेला आहे. देवा हे पहा, तुझी रूपं निर्गुण आणखी सगुण अशी दोन प्रकारची रूपं अशा प्रकारची आहेत. हा, आम्हाला भक्ती तत्वानं अशा प्रकारची सेवा जर करायची असेल तर आम्हाला तुझं रूप पाहिजे, आम्हाला तुझं नाम पाहिजे, आम्हाला तुझे चरण पाहिजे, आम्हाला तुझे गुण पाहिजेत. हा, मग सांग, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही बैसली ती निर्गुणाची खोळे, आम्हा का डोळे दिले कान मुख. तुम्ही जर निर्गुण स्वरूपात राहिला तर आम्हाला हे कान डोळे मुख वगैरे आम्हाला ते आम्हाला कशा प्रकारे. महाराज देवाबरोबर भांडण करतात, वाद घालतात. अभंग एक महाराजांचा, अमर तू खरा कैसा नोहे मी जाताना, तू अमर आहेस मी अमर नाहीस काय, तुझाच अंश आहे, चाल जाऊ संता पुढे वाद करणे निवाडे. असं तुझं नाव जरी नाही तरी दाव माझे काय, तुला नाव नाही मला आहे काय. तुला रूप जरी नाही तरी दाव माझे काय, तुला रूप नाही मला आहे का. साच तुला टिका तैसा मी म्हणतो का, तू खरा आहेस मी खरा आहे, तू खोटा आहेस मी खोटा आहे, जसा तो आहे तसा मी आहे. महाराजांनी असा संवाद केला की आमच्याकरता तुम्ही रूपाला आलेला आहात, आम्ही तुम्हाला मोठेपणा दिले, आमच्या भावे तुझा देव पण हे काय विसरून राहिला असेल. आंभारते दीपा आणि येली शोभा माणिकाशी प्रभा कोंदणाची. अंधार आहे म्हणून दिव्याला किंमत अशा प्रकारची आहे. धन्वंतरी रोगी आणला उजेडा सुखी काय जाणवतं, रोगी आहे म्हणून वैद्याला किंमत आहे. तसं तुकोबा म्हणतात, आम्ही आहोत पण तुला देव पण आहे. तुका म्हणे आम्ही आसोनिया जाणे, आम्ही आसोनिया जाणे, तुझा देव संवाद देवाबरोबर अशा प्रकारचा तुकोबाने केले. आमच्या भावे तुझा देव पण हे काय विसरून राहिला असे. मोठे माणसं, मोठ्या माणसाला आठवण राहत नाही. समर्थाशी नाही उपकार स्मरण, हे काय विसरून राहिला असे. विसरला काय, तुला रूपाला आणलं, तुला नावाला आणलं, तुझं मोठेपण जगात आम्ही दिलेलं आहे. जेणे तुझं आले रूपा आणि नाव पतित हे देव तुझे आम्ही आणि बघता आहोत पण तुझा मोठेपणा अशा प्रकारचा आहे. तू का म्हणे आम्ही असून या जाण, तुझं देव पण तुला देवपणाला आणलं, तुझा मोठेपणा केला. तुकोबांनी सांगितलं की आमच्याकरता तू आखराला आलेला आहेस. आला नावा रूपा तुका म्हणे
तात्पर्य अशा प्रकारचं आहे की तुझी चरणसेवा करणं, तुझी भक्ती करणं अशा प्रकारचा आमचा धर्म आहे. म्हणून आम्हाला दुसरं काही मागायचं नाही. आमची सगळी उपासना आहे, आम्हाला हेच मागायचं आहे. तुझं मागणे ते देवा. नामदेवला तेच म्हणतात, हेची देवा पायी मागवत, हेची देवा पायी मागवत. पंडितच्या सदा ठीक आहे. असं आपल्याला काय प्रमाणात होतं. हेच देवा पाहिजे माग, देवा दुसरं काही मागायचं नाही. चरणसेवा अखंड चरणसेवा अशा प्रकारची घडावी. आम्ही तुझे लेकर आहोत, भगवत भक्त आहोत. तू आमचा स्वामी आहे, आम्ही तुझे सेवक आहोत. हा भेद वाटतोय, दिसायला भेद अशा प्रकारचा आहे, पण याच्यातला मितूपणा अशा प्रकारचा तू संपलेला आहे, संपूर्ण झालेला आहे. अशी वस्तू अशा प्रकारचं आहे. असं आहे, पाण्याशी एकरूप झाल्याशिवाय पोहण्याचा आनंद मिळत, हे खरं आहे की नाही? पण पाणी पोहणाऱ्याला सुद्धा पाणी अथांग लागतं, खूप डबक्यात काय पोहता येत नाही. देव सुद्धा असा जबरदस्त लागतो. आता देवाचे प्रकार सांगून बसत नाही. असा आमचा देवादेव परमात्मा अशा सागरात पोहणार आम्ही अशा प्रकारचे आहोत. घाल उडी म्हणलं की सागरात उडी घालायची, असं आहे. तसं पाण्याशी एकरूप होऊन पोहावं लागतं, तेव्हा त्याचा खरा आनंद मिळतो. पोहणं पाण्यापासून वेगळा राहील का कधी? आणि पोहणं पाण्यापासून वेगळा राहिला तर त्याला पोहण्याचा आनंद मिळेल का कधी? पाण्याशी एकरूप होत होतो. तसं मिळवून मिळतच असे. गंगा ही समुद्राला जरी मिळाली तरी मिळतच राहते. पहिली समुद्राशी एकरूप झाली तर गंगा आणखी सागर दोन्ही एकरूप दिसतात. पण पाहिलं तर एका बाजूला गंगा दिसते, तुका नाही गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्वी एकमय. दिसायला भेद आहे पण अद्वैतच आहे. दिसायला अद्वैत आहे पण खरा भेद आहे, अशा प्रकारचा आहे. पण अद्वैत राहून भगवंताची सेवा करता येत नाही. अद्वैतात द्वैत करून भगवंताची सेवा करता येते, त्याप्रमाणे अशा प्रकारचं आहे. जळ न घाती जळा, वृक्ष आपुलिया फळा, भोगता तो निराळा, तेणे गोडी निवडली. पाणी कधी पाण्यात येत नाही, त्याचा भोगता वेगळा अशा प्रकारचा असतो. फळाला कधी खात नाही, पण त्याचा भोगता वेगळा, त्याची गुढी चाखणा वेगळा अशा प्रकारचा असतो. तसं देवाला सुद्धा कबूल करावं लागलं बरं का. शेवटी देवाला असं करावं लागलं की देव हा देवपणात न राहता देवाला सुद्धा भक्त व्हावं लागतं. आणि भक्त होऊन सुद्धा आपला अशा प्रकारचं असणारं जे रूप, आपला असणारं जे गुण, आपला असणारं जे नाम हे भोगण्याकरता भक्त रूपाने एका अंगी दोन्ही झालीशी निर्माण. देवभक्त पण स्वामी शिवा, एका अंगाची दोन अंग असावी. देव तरी तोच आणि भक्त तरी तोच, अशी अवस्था या ठिकाणी आहे. म्हणून महाराज म्हणतात, साखर होण्यापेक्षा साखर खाणारा अशा प्रकारचा हो, नाही का? म्हणून लीनता असावी. महाराजांचं प्रमाण आहे, लहानपणे बेगा देवा मुंगी साखरेचा, अशा प्रकारचा आहे. तसं साखर होण्यापेक्षा मुंगी व्हावं आणि साखरेची गुढी करते. तसं देवा आम्ही तुझे लहान अशा प्रकारचे सेवक आहोत, भगवत भक्त आहोत. आम्हाला सेवेकरता दुसऱ्याशिवाय काही आपल्याला असं माहित नाही. दुसरं काही मागायचंच नाही. जर मागायचं असेल तर तुझी सेवा माग. आणि त्या सेवेत चांगलं तुकोबाने 3 प्रकारे सांगितलं की तुझी चरणसेवा, संतांची संगत आणि भगवंताचं नाम. आता संतांची संगत आणखी भगवंताचं नाम याबद्दलचा विषय अनेक प्रतिपाद्य अशा प्रकारचा आहे. पण चरणसेवेबद्दल थोडक्यात विषय सांगतो आणि आपली सेवा समाप्त करतो. भगवंताची चरणसेवा जी अशा प्रकारची जी करायची असते ती कशा पद्धतीने अशा प्रकारची करायची, नाथ महाराजांनी रूपाने वर्णन केलं बरं का. फार मोठं भारीचं वर्णन केलेलं आहे. भगवंताचे सगुण स्वरूप अशा प्रकारचं असणारं जे रूप आहे ते कुठं पाहायला मिळेल. देवाला ही सेवा कशी आवडते, आम्ही भगवत भक्त ही सेवा कोणत्या स्वरूपात अशा प्रकारची करतो, असं नाथांनी मोठ्या रूपक रूपाने वर्णन केले. ते म्हणतात
भक्ती सरोवर निर्मूळ नवविधे रसिक जूळ तेच तुझे चरण कमळ विकासती केवळ भावार्थ सूर्य भक्तिरूपी सरोवर आहे. भक्तिरूपी सरोवरामध्ये देवा तुझे चरणरूपी कमळ अशा प्रकारचे उमलले. सूर्यविकासनी कमळ अशा प्रकारचा असतो. सूर्योदय झाला की ते अशा प्रकारचं कमळ जे आहे ना उमलत जातो. तुझं भावात रूपी सूर्य तुमच्या हृदयातून का तो अशा प्रकारचा प्रकाशित झाला की भगवंताचे चरणरूपी कमळ प्रफुल्लित होतात. आणि त्या सरोवरा भक्तिरूपी सरोवरामध्ये ज्या वेळेस जे जल आहे ते कसं आहे हे नवविधा रूपी जल आहे. नवविधे श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सखिमात्मनिवेदनम 9 प्रकारची भक्ती नवविध रूपी हे जळ अशा प्रकारचं आहे. भक्ती सरोवर आहे, नवविध रूपी जळ आहे, भावारूपी सूर्य उगवलेला आहे आणि भगवंताचे चरणरूपी कमळ आहेत ते त्या ठिकाणी प्रकाशित होतात. भावार्थ मी एकनिष्ठ सेवेमुळे एकनिष्ठ सेवा एकविधताची त्या ठिकाणी प्रकट होते. त्यावेळेस देवाला फार आनंद अशा प्रकारचा होतो. देव त्याच्या हृदयामध्ये जागृत राहतो. ते हे पण कोणाला मिळतं ते तर स्वानुभाविक भ्रमोर जे पाऊन या आरुवार कुचंबून जिता केशर अमोद सुखसार सेविते. बस त्या कर्णामध्ये अशा प्रकारचे जाऊन तो मकरंद त्याचा जो पराग सेवन करणारा जो आहे तो एक प्रकारचा भुंगाच घेतो. तो भ्रमरच अशा प्रकारचा असतो. आता थोडक्यात सांगतो. भ्रमर असतात 2 प्रकार आहेत. 2 प्रकारचे भ्रमर. भ्रमर म्हणजे भुंगा. एक जो भुंगा आहे ते त्याचं खाद्य वेगळं. ते कुठं मग तडपडतं घोरवाडीत खास खाद्य तिथं ते टॉनिक तिथं खाण्याकरता जातो तो भुंगा. आणि खरा अस्सल जातीवंत तो भ्रमर अशा प्रकारचा असतो. तो कमळात जाऊनच तो अशा प्रकारचा मकरंद सेवन करतो. अशा प्रकारचे तसे 2 प्रकारचे भुंगे. खरा स्वाद भक्ती असा स्वाद भगवंताच्या चरणरूपी कमळाचा आणि प्रेमाचा आस्वाद हा भक्तिरूपी पराग सेवन करण्याकरता हे भक्तमुख होनी भ्रमर पाऊलाचे सुख होनी भगवत भक्त भ्रमर होतात आणि भगवंताच्या चरणरूपी कमळामध्ये आणि तो भक्तिरूपाचा प्रेमाचा आस्वाद पराग सेवन करतात. आणि बाकीचे संसारूपी जे भ्रमर आहेत ना हे अशा प्रकारचे पिवपंखी किड्या असणारे हे घोरवाडीतले खान वगैरे हे असलेले भुंगे छे ह्या भुंग्याचं खाद्य वेगळं असतं बरं का. छे हा म्हणतात म्हणून आयुष महाराजांचा एक अभंग आहे. माऊली होतो अभंग रूप केले. हे भ्रमरा अरे भरत्या ठिकाणी तोंड घालू नको नाही तर माणसाला सवय जातं कुठे तोंड घातन काही खात. काय त्याचा अर्थ आहे का अशा प्रकारचा. ऋणझुण रे भ्रमरा ऋणझुण रे भ्रमरा सांडी तू अवगुण रे भ्रमरा. हे भ्रमरा हे भुंग्या जीवरूपी भुंग्या तुझा ऊन टाकून दे सुमन सुगंधू रे भ्रमरा. अरे सुमन रूपी कमल रूपी अशा प्रकारचे चरण आहेत आणि या ठिकाणी तो आस्वाद खरा भक्तीचा हा भ्रमर हो. म्हणून महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे तुझी पाऊले सकुमार तुझी पाऊले सकुमार मन माझे भ्रमरात तेथे मन माझे भ्रमरात तेथे मन माझे भ्रमरात तुझी पाऊले सकुमार तुझी पाऊले सकुमार
बस बस महाराज म्हणतात, जो रूप तुझे गुण जो नाम चरणी स्थिरावले मन, अशा प्रकारचं काय तुझ्या या चरण सुखाचा आनंद लुटावा पुष्कळप्रमाणात. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा अनुभव ठाऊ का नाही तू, अशा प्रकारचा आहे. असो हा दृष्टांत कुमाने घेतलेला आहे. कुमुदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमरस कळ भोगीत सो, त्या कमळाला त्या परागाचं काय महत्व, अशा प्रकारचं काय. तेव्हा तुझ्या सेवेचं महत्व आम्हाला आहे. आम्ही तर ते प्रेम सुख जाणतो. ते प्रेम तो भक्तीचा आनंद म्हणून या अभंगात महाराजांची निवृत्तीवर मागणी आहे, सगुण उपासनेची मागणी आहे. आणि अशा प्रकारचा मागणीपुढे अभंग असताना तो खूप बरा आहे. तुझ्या चरणसेवेशिवाय तुझ्या भक्तितत्वाशिवाय आम्हाला काही नको. तुझं मागणे ते देवा आम्हा तुझी चरणसेवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका. बोला पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव. हा जय जय मागणीचे देवा मा तुझी शरणसेवा. तेव्हा पहिल्याच प्रमाणे प्रतिपाद्य विषय अशा प्रकारचा झालेला आहे. तुकोबाने आपल्या सेवेला आपल्या भक्तीला अधिकाधिक पुष्टी मिळावी म्हणून संतांच्या संगतीची जोड मागितलेली आहे. संत संगती सभा म्हणतात का, त्या ठिकाणी कारण एकच अशा प्रकार संत संगे सर्व काळ थोर फार संताची संगती प्रेमाच्या कल्लोळा आनंदे गोपाळा माझी असं ज्ञानोबा म्हणे. संत संगती देई चरण सेवा. जय हा तुझा विचरण परावा. हाची भाव माझिया पुरवी देवा मनोरथ. पुरवी देवा मनोरथ. हा संत संगती देवी चरण सेवा. संत संगती देवी चरण सेवा. थोड प्रेमाचा सुका संता जगत खरं प्रेम अशा प्रकारचं असतं. मी पूर्व विषयामध्ये सांगून गेलो की प्रेम आहे आपलं व्यापक आहे. संसारामध्ये अशा प्रकारच्या आपल्या प्रेमाला कलंक लागलेला आहे. विषयाचा कलंक आहे, भोगाचा कलंक अशा प्रकारचे. प्रेम म्हणजे आवड आहे, प्रेम आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं. पण खरं निष्कलंक प्रेम अशा प्रकारचं असेल, भक्तिरसाने भरलेलं अशा प्रकारचं प्रेम जर असेल तर ते संताशिवाय कुठे प्राप्त होणार नाही. त्या प्रेमाची 6 लक्षणं सांगितली. गुणरहितम, प्रत्यक्षण वर्धमानम. आता तो श्लोक आहे गुणरहितम. हा गुणरहितम कामनारहितम प्रत्यक्षण वर्धमानम अनिच्छिन्नम अनुपेयम आणि अनुरक्षम. आता त्याचा अर्थ सांगतो. जे गुणरहित आहे, जे स्वार्थ विरहित आहे, जे कामनेच्या विरहित अशा प्रकारचं, प्रत्येक क्षणाक्षण अशा प्रकारचं आपलं वृद्धिंगत करणं अशा प्रकारची अवस्था आहे. प्रतिक्षण वर्धमानम असं आहे. अविच्छिन्न आहे, अबाध अशा प्रकारचं आहे असं आहे. ते फार मोठं व्यापक अशा प्रकारचं आहे असं आहे.
महाराज म्हणतात असं जे असणारं जे प्रेम आहे ते संताजवळ फक्त प्राप्त होतं. त्याला निष्कलंक प्रेम अशा प्रकारचं म्हणतात. इतरांजवळचं प्रेम आहे ते स्वार्थी प्रेम अशा प्रकारचं असतं. म्हणून तुकोबा म्हणतात खरं प्रेम संताजवळ प्राप्त होतं आणि खरी सेवा संतांच्या संगतीत करावी. महाराजांचं प्रमाण आहे कीर्तन सुद्धा ऐकावं पण हरिदासाच्या मुखातून ऐकावं, नामधारक वैष्णवाच्या मुखातून ऐकावं. असे हरिदासामुखे हरिकथा श्रवण तेथे पुण्य हरिभक्ताकडून हरिदासाकडून अशा प्रकारचं कीर्तन ऐकावं. अनेक विषय अशा प्रकारचे आहेत. पण तुकोबांना नाम वैष्णवाची आवड अशा प्रकारची होती. म्हणून शेवटी तुकोबा म्हणतात की देवा मला आता तुझं नाम बघतोय. सकळ धर्म मध्ये विठोबाचे नाम बस हाच माझा नेम धर्म. मुखी विठोबाचे नाम आणि नाम म्हणजे हे भगवंताचं स्वरूपच आहे. नाम आणि नामी भेदच नाही. बीज आणि फळ हरीचे नाम अशा प्रकारचं. म्हणून तुका म्हणे नाम तेणे पुरे माझे काम. काम म्हणजे इच्छा. देवा तुझ्या नामामध्ये माझ्या सर्व इच्छा पुन्हा अशा प्रकार झाल्या आहेत. परिपूर्ण अवस्था भगवंताच्या नामामध्ये अशा प्रकारच्या आहेत. म्हणून तुकोबांनी या ठिकाणी मागणी मागितली भगवंताची भक्ती चरण सेवा आणि त्याला अधिक पुष्टी मिळण्याकरता भगवंताच्या नामाची आवड सांगितली आणि संतांची संगतीचं महत्त्व सांगितलं. म्हणून इतकं मागितल्यानंतर सुद्धा बाकी तुम्हाला काही नको हे सुद्धा सांगितलं. आनने बोधीशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी भगवत भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने बऱ्याच कालावधीनंतर त्यांच्या मनात आली सेवा घडण्याचा योग अशा प्रकारचा झालेला आहे. झालेली ही सेवा केशीराजा नामदेवरायाच्या चरणी अर्पण. मोठ्या प्रमाणे शेवटी नेमाप्रमाणे जगद्गुरु तुकोबायांचे भजन करा म्हणजे आपली सेवा त्यांना अर्पण. तुकाराम 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 तुकाराम. हा 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 तुकाराम तुकाराम तुकाराम. हा तुकाराम तुकाराम तुकाराम. हा तुकाराम तुकाराम तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. मला